योगदान चांगलं आहे. माझे वर्गमित्र आहेत, आपण एका ठिकाणी शिकलेलो आहोत, एका शाळेमध्ये शिकलेलो आहोत. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी गेली सातत्यपूर्ण या KSK मध्ये आणि क्रिकेटवरती तुमचं प्रेम आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे आतापर्यंत क्रिकेट खेळलात. तुम्ही एक आदर्श म्हणून प्रत्येक खेळाडूच्या समोर जाताय आणि आज तुम्ही KSK 30+ या संघाचं नेतृत्व करताय. आपण पाहिलं असेल सकाळपासून तुम्हाला या ठिकाणी यंगस्टर लोकांना तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची आहे. जरी ते यंगस्टर असले तरी अनुभवाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुमच्याकडे अनुभवाची शिदोरी जास्त आहे. तुम्ही नाणेफेक जिंकले, प्रथम काय स्वीकारणार? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. नक्कीच आपण क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. आपण आपल्यासमोर यंगस्टरचा कर्णधार, आपल्याला माहिती आहे प्रताप सकपाळ, ज्याला आपण उभरता सितारा म्हणून या ठिकाणी आपण नेहमी संबोधतो. त्याचबरोबर रामेगर संघाचा आपण स्टार खेळाडू त्या ठिकाणी राहुल कदम आहे. तेटली संघाचा स्टार खेळाडू ऋषिकेश भोसले तो सुद्धा आहे, यंगस्टरमध्ये त्या ठिकाणी खेळतोय. अशी दिग्गज खेळी त्यांच्यामध्ये आहे. जर तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार तर गोलंदाजीचं तुमचं कशा प्रकारे शस्त्र आहे किंवा गोलंदाजीचा मारा तुमचा कसा असेल? आमच्याकडे गोलंदाज चांगले आहेत, तसे त्यांना आम्ही 40-50च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. तर मी या ठिकाणी जातोय KSK यंगस्टर प्रताप सकपाळ आपल्याकडे. प्रताप सकपाळ, पहिल्यांदाच आपल्या यामध्ये KSK विरुद्ध KSK असा सामना रंगतोय. यंगस्टर विरुद्ध 30+ असा सामना रंगतोय. नाणेफेकीचा कौल 30+ वाल्यांनी जिंकलाय. आपल्याला या ठिकाणी त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय, तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय. तुमच्यामध्ये फलंदाजीची फळी सुद्धा चांगली आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय सगळे चांगली मुलं, यंगस्टर मुलं या ठिकाणी कमिटीने निवडलेत. तुम्ही या ठिकाणी या सामन्यामध्ये 4 षटकांचा सामना, किती धावा करणार? 50 ते 60 धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. 50 ते 60 धावा केल्यानंतर तुम्हाला वाटतंय का की तुम्ही 30+ वाल्यांना दाबू शकता, की तुम्ही या सामन्यावरती विजय मिळवाल? हो नक्की. नक्कीच या ठिकाणी कर्णधाराने या ठिकाणी आत्मविश्वास दाखवला आहे. ते 50 ते 60 धावा जर आमच्या झाल्या तर आम्ही नक्कीच या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतो. दोन्ही संघांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक देतो. दोन्ही संघाचं मनापासून अभिनंदन करतो आणि आयोजकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जायचं आहे. सर्वच मान्यवर, त्याचबरोबर KSKचे सर्व सहकारी अध्यक्ष, त्याचबरोबर KSKचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती जायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी पाहतोय माझे सहकारी मित्र सीताराम शिंदे आमच्यासोबत या ठिकाणी जोडलेत. सावरी गावचं एक युवा नेतृत्व, ज्येष्ठ क्रिकेटर आहेत. 22 गाव समाजामध्ये ज्यांचं चांगलं वर्चस्व आहे. तरुण मुलांना नेहमीच तुमचं सहकार्य असतं. तुमच्याही गावाचा संघ आपल्या या 22 गाव असेल किंवा मग इतर मुंबईसारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी खेळतो. बरीचशीच प्राईज तुम्ही मारलेत. आज आम्ही या नवी मुंबई शहरामध्ये खारघर या ठिकाणी ओवे कॅम्प या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आपण या ठिकाणी भेट दिली, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. आजच्या आयोजनाच्या संदर्भात आपल्याकडून आम्हाला 2 शब्दाचं मनोगत हवं आहे. हॅलो, सुंदर असं नियोजन आहे. कालपासून आम्ही यूट्यूबवरती पाहतोय आणि एक सुंदर असं राम शिंदे आणि त्यांचे सहकारी तेटली ग्रामस्थ यांनी सुंदर असं नियोजन केलं आहे आणि 360चं ग्राउंड अवेलेबल होण्यासाठी एवढं लांबचं ग्राउंड शोधलं आहे. एक सुंदर असं नियोजन आहे. धन्यवाद. आम्ही इथं म्हणजे आलो आणि चांगलं स्वागत केलं त्याबद्दल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अनुभवी क्रिकेटर, माझे सहकारी वर्गमित्र. खरं शाळेमध्ये आपण नेहमी तुरस असायची की पहिला नंबर कोणाचा येणार, त्यासाठी अभ्यासामध्ये आपण एकत्र एकमेकाच्या समोर धडकत असायचो. पण आज आपण पुन्हा एकदा एकत्र आलोय. चांगलं काम आपल्या माध्यमातून आलं, आपण या ठिकाणी आला, आम्हाला आनंद झाला. आयोजकाच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. तर महिला मैदानामध्ये जातो. KSK 30+ या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आयोजकांना पुन्हा एकदा विनंती करतोय, सर्व आयोजक शिवाजी भोसले, सतीश भोसले, त्याचबरोबर सगळे असणारी मुलं, सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बाउंड्रीवरती जायचं आहे. प्रत्येकाने चेंडूवरती लक्ष द्यायचं आहे. मैदानामध्ये तर आपण या ठिकाणी पाहतोय जबरदस्त अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आहे. प्रेक्षणीय सामना या ठिकाणी होतोय. प्रेक्षकांसाठी या ठिकाणी मेजवानी आहे. सामना किती वर्ष ठेवला होतील का? तर हा सामना 3 षटकांचा राहील, प्रेक्षणीय सामना असणार आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल. आमचे येथील मित्र रामजी पोरे, रामजी शिंदे सर. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय
वेळेअभावी आपल्याला या ठिकाणी आणखीन 2 सामने खेळायचे आहेत, त्याच्यामुळे दोन्ही कर्णधार प्रताप सकपाळ आणि आदरणीय तात्या सुभाष सुतार आपल्याला विनंती आहे की 3 षटकांचा हा सामना राहील. प्रेक्षणीय सामना या ठिकाणी आहे. नक्कीच या ठिकाणी एक वेगळं आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. कमिटीचं सहकार्य आहे, कमिटीचा निर्णय आहे आणि आपण या ठिकाणी KSK 30+ विरुद्ध यंगस्टार KSK अशा प्रकारचा हा सामना लावला आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला या 30+ आणि यंगस्टार या दोन्हींचा ताळमेळ करून एक चांगलं काहीतरी आपल्याला घडवायचं आहे आणि हे KSKचं उद्दिष्ट आहे. त्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा सामना खेळवतोय. नक्कीच एक सुंदर अशा प्रकारचं नियोजन KSK 30+ या टीमनं या ठिकाणी नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी एक चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी नक्कीच या ठिकाणी जातोय. माझे साथी समालोचक ज्यांनी आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारे संपूर्ण मैदानाची हालचाल लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली ते माझे आदरणीय समालोचक मित्र उमेशजी सावंत यांच्याकडे. थँक्यू सो मच शिंदे सर. आपण स्पर्धा पाहतोय छत्रपती चषक 2022. यावेळी स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता, फटका चांगला होता आणि तोपर्यंत एक सिंगल बिलती आहे. प्रताप सापकाल एक नाबादा साईची हा नक्कीच उगवता सितारा या KSK मधून हा खेळाडू करत असताना प्रतिनिधित्व आज KSK यंगस्टार टीम करत असताना तर एक सिंगल बिलती आहे. सुभाषजी नक्कीच तर अमोल मालुसरे गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी आज आपल्या संघासाठी योगदान त्यांनीही दिलंय. परंतु आपण पाहिलं तर सामना चुरचीचा होणार आहे. 40+ बनाम यंगस्टार KSK दोन्ही संघ खेळाचे खेळाडू. चला स्पीडअप करायचा आहे, स्पीड ठेवायचा आहे, टाइमपास करायचा नाहीये प्लीज. मॅच पाहतोय 2 संघांमध्ये रंगतदार निर्माण होईल. स्टार्ट करायचा लगेच, जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, सहकार्य करा. यानंतरच्या अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण आपण पाहिलं तर स्पर्धा अजूनपर्यंत 2 मॅच खेळवायच्या आहेत. यावेळेस लक्ष्यमच्या बाहेर बॉल जातोय, एक सिंगल ऍड केली जाईल या बॉल वरती. टीमची धावसंख्या होती एकूण 2 धावा. यंगस्टार संघ आणि या फलंदाजीसाठी मात्र असणार आहे प्रताप आणि त्याचबरोबर मयूर. स्ट्राईक इनकडे मयूर असणार आहे तर गोलंदाज देखतोय अमोल. केळगर सोलोशी गावाचा हा गोलंदाज आणि आज आपल्या KSK 40+ मॅच मध्ये प्रतिनिधित्व करत असताना यावेळेस बॅकफुट ते गेला होता. फलंदाज पंच करायचा होता पण वाईटची अपील केली जाते, पण चांगली गोलंदाजी मानावी लागेल. गोलंदाज अमोल. स्ट्राईक इनकडे मयूर. तर नक्कीच एका बाजूला आपण पाहिलं तर खेळगर सोळशी दोन्ही संघाचे हे खेळाडू आणि त्याचबरोबर एका बाजूला असणार आहे नॉस्टेक एनपर लाखपड संघाचा खेळाडू. या बॉल जबरदस्त फ्लाथिंग गोलचा परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल होते पुन्हा एकदा आणि त्याचबरोबर टीमची धावसंख्या स्थिरवली जाते एकूण 2 धावा. प्रेक्षणीय मॅच तुमच्या आमच्या भेटीला KSK 40+ बनाम KSK यंगस्टार अशी मॅच तुमच्या आमच्या या 2 संघांचा टायटल 3 षटकांचा हा मॅच आणि तदनंतर तर गोलंदाज अमोल चांगला जखडून ठेवलाय सध्या लेफ्ट हँड फलंदाज. इथे मात्र स्ट्रोक चांगला आहे, फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला असून तिथे मात्र पहिला विकेट संपादन केलाय. बॅक टू द पॅव्हिलियन DJ. XR
थँक्यू सो मच. प्रथमच्या बॅट मधनं षटकार येतोय. लाजवाब बॅटिंग करत असताना प्रसाद स्वतः कर्णधार आणि आज तुम्हा आम्हाला या खेळपट्टीवरती अभ्यास करत असताना आपल्या भात्यामधलं हे ब्रह्मास्त्र वाढत असताना प्रताप, तर गोलंदाज अमोल यावेळी क्लास सुंदर फटका प्रेक्षणीय दमदार ऐकतोय. प्रेक्षकांचा मन जिंकणारा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, कव्हरच्या डोक्याच्या वरून चौकार. धावा या धाव फलकावरती 4 ने बदल अंकार दिला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या झाली एकूण 12 धावा. अमोलनी चांगलं काम केलंय. पाहायचं आपण पाहिलं तर 4 बॉलचा विचार केला तर त्यांनी धावा दिल्या होत्या 2 आणि तदनंतर आपण पाहिलं तर षटकार आणि तदनंतर चौकार. टीमची धाव संख्या होती 12. नवीन गोलंदाज संदीप, खास गावावरनं खेळाडू आला, निपाणी गावचा खेळाडू आणि नक्कीच संदीप गोलसाठी तयार होतोय. फलंदाज ऋषिकेश असणार आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. एमिनेशन किती आहे बॉल वरती, तिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे कावकोणा क्षेत्रामध्ये आणि या दुसरा झटका लागत असताना टीम यंग स्टार KSK संघाला तो फलंदाज चांगला खेळ त्यांनी मला वाटतं या दुसऱ्या सीझन मध्ये चांगला खेळ केला अजूनपर्यंत. याही खेळाडूंना धाव फलकावरती धावा झाल्या ते गुण 12 धावा. प्रथमेश माळुसरे तर दुसऱ्या बाजूला असणारा प्रताप सपकाळ लाखवड गावचा सितारा यंग स्टार खेळाडू आणि KSKचं हे प्रतिनिधित्व करत असताना यंग स्टार टीमचा धाव संख्या झाली एकूण 12 या आकड्यावरती. एक चांगलं टायटल, एक चांगली मैदानामध्ये 3 षटकांची लढत तुमच्या आमच्या भेटीला येते. खारघर परिसरामध्ये ही मॅच यावेळेस बॅकफुट स्पंच केला ऑन साइड रिझन मध्ये स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल जाईल 4 धावेसाठी टन 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 चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केलं होतं आणि त्यानंतर चौकार येतोय. टीमची धाव संख्या होती अद्याप 16 धावा. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळायचा होता आणि त्याचबरोबर पाहिलं तर पॅडवरती बॉल आदळतोय. सिंगल मिळत नाहीये. सिंगल साठी प्रयत्न करावे लागतील आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर निर्धाव बॉलची सांगता येत होती. एकूण धावा झाल्या ते 16 धावा. संदीप आपली चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 1.3 खेळ संपला. टीमची धाव संख्या झाली एकूण 16 धावा धाव फलकावरती. प्रथमेश दुसऱ्या एंडला, प्रताप सपकाळ गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर डॉट बॉल आणि त्याच पद्धतीने पाहिलं तर धाव फलकावरती धावा एकूण झाल्या त्या टीम यंगस्टार KSK 16 या आकड्यावरती. काहीतरी नवीन उपक्रम आपण पाहत असतो या KSKच्या प्रत्येक आयोजकच्या माध्यमातून काहीतरी करायचं. एक पाऊल आपण काहीतरी पुढे जातो. लाजवाब गोलंदाजी जबरदस्त अफलातून एका उगवत्या सिताऱ्याला मात्र थांबवलं जातंय. जबरदस्त 3 बॉल इथे डॉट काढलेत प्रतापला. गोलंदाज आहे त्याचं नाव संदीप. 40+ खेळाडू एखाद्या 20 वर्षा खेळाडूला लाजवतील अशी लाजरविण गोलंदाजी. यावेळेस टॅप शॉट केलाय. आवाज चांगला आहे. एक सिंगल मिळते. आपण बॉल जाईल सीमारेषे लगत पण तिथपर्यंत ताकदीचं क्षेत्र पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्या दोन्ही फलंदाजांनी आणि टीमची धाव संख्या होती 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 18 धावा. 30+ बनाम आपण पाहतोय यंगस्टार 30+ असा मॅच. तर शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये मात्र जिम्मेदारी जबाबदारी असणार आहे, सोपान असणार आहे. गोलंदाजी एंड करणं मात्र नक्कीच वारसुले देव या गावचा खेळाडू आज 30+ या टीमवर प्रतिनिधित्व करत असताना टीमसाठी योगदान चांगलं देत असताना तर स्ट्राईक एंडकडे प्रथमेश मालुसरे. टीमची धाव संख्या झाली एकूण 18 धावा धाव फलकावरती. चांगलं टायटल, चांगलं महायुद्ध 2 संघांमध्ये रंगेल का? तर येणार नक्कीच राम शिंदे आपण यायचं आहे. 3 संघ नक्कीच दाखल झालेत. या पण आयोजक कमिटी
लॉर्ड्स आपण उडून घ्यायचे आहेत यावेळेस स्पंच चांगला आहे बॉल जातोय सीमा रेषा लगत प्रयत्न चांगला होता पण सीमा रेखा बार प्रथमच्या बॅट मधनं येतोय हा दणदणीत सनसनीत षटकार आमचे शिवाजी जाधव यांच्या माध्यमातून जर या 3 षटकाला पुढे 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे वो बुलाती है मगर जाने का नहीं वो बुलाती है मगर जाने का नाही षटकार येतोय टीमची धावसंख्या होती एकूण 24 धावा 2 षटकाचा खेळ संपला होता धावा झाल्या होत्या एकूण 18 प्रथमेशने पहिल्याच बॉल अटॅक केलंय यावेळेस पुन्हा एकदा काय जबरदस्त लाजवाब टायमिंग खूपसूरत इथे स्ट्रोक केला तोय प्रथमच्या बॅट बंद येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार उनका एटीएम पर कभी सा अपने एटीएम में नो चेक नो वॉचर ओनली कॅश आमची कोलगेर सोल्यूशन टीम आहे ना त्यांच्यावर जर तिसरा षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज बघा एका षटकार जर 70 रुपयाचा बॉल आणि त्याच्यावरती लागलेलं हे मोर 500 रुपयाचं गोलंदाज सोपान निघतोय हाफ ट्रॅकर आणि त्याला पुल शॉट पुल सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल बॉल विल साधा वेल साठी गुल 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 बॅटिंगचा परफॉर्मन्स प्रथमेश मालुसरे लाजवाब बॅटिंग केली आहे जेव्हा मॅच होईल तेव्हा आपण 700 रुपये कॅश प्राइज घेऊन जायचं आहे जबरदस्त बॅटिंग पाहायचंय बघा हा काय जबरदस्त ब्लॉक बॉल खेळून काढलाय हेलिकॉप्टर लँड झालाय प्रथम
सामना या ठिकाणी होणार आहे. तर नक्कीच या ठिकाणी लॉट पद्धत या ठिकाणी अशी असणार आहे की ज्या संघाला एकदा बाय मिळालेली आहे तो तेटली संघ आहे त्या संघाला कंपल्सरी मैदानामध्ये खेळावं लागणार आहे. तर त्या ठिकाणी कुठल्या कोण झाला होता. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय या अगोदरची जी एक मॅच झाली होती की यंगस्टार कुरोशी विरुद्ध कुरोशी हा सामना या मैदानामध्ये रंगला होता आणि या सामन्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रदर्शन करून एक चांगले गोलंदाजीवरती संपूर्ण मॅच आपल्या संघाला विजय करून देण्याचा एक विक्रम केला ते अनिल शिंदे यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण टी शर्ट या ठिकाणी प्रदान करतोय. अनिल शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. आता या ठिकाणी केरगाव सोशी आणि कुरोशी या दोन संघामध्ये चिठ्ठी उडेल. हे काय चिठ्ठीचं नियोजन केलंय उचलणार जे आता कुठली नाही नाही तुम्ही करा याची करा पुढे जा नाही हॅलो मित्राला आलाय का तू मित्राला येतात आपण लवकर या मी जाईत ना इथं जाई. एवढे उठ 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 चल चल. नक्कीच या ठिकाणी पहिली डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहतोय KSK यंगस्टार यांच्याकडून पहिला चेंडू या ठिकाणी डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी या ठिकाणी नो बॉलचा करार दिलेला आहे. अतिरिक्त धाव वाईट चेंडूचा करार दिलेला आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते. अतिरिक्त धावेने मात्र या ठिकाणी संघाचं खातं खोलतंय. एक जोरदार प्रहार या ठिकाणी पाहतोय आपण या चेंडूवरती. चेंडू चाला सीमारेषे पार षटकारासाठी डीजे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो मैदानामध्ये सामना रंगलाय तो म्हणजे जोरदार प्रहार. चेंडू या ठिकाणी तटवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फील्ड करतोय. तद्वत मात्र या ठिकाणी एक धाव मिळते. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय KSK 30+ या ठिकाणी फलंदाजी करते. मैदानामध्ये खेळतायत धनंजय आणि विठ्ठल. स्ट्राईक वरती विठ्ठल. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा एक खराब चेंडूचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू या ठिकाणी गोलंदाज फेकतोय. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9. पहिलं षटक प्रगतीवरती आहे. तेजस यांच्या रूपानं पाहायचंय तेजस KSK यंगस्टर संघासाठी काय करणार आहे. बॅक टू बॅक दुसरा पुन्हा एकदा या ठिकाणी खराब चेंडू. या ठिकाणी पंच समालोचन कक्षाकडे वळतायत. 2 हात फैलावतायत आणि अतिरिक्त धावेचा इशारा या ठिकाणी करतायत. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. नक्कीच कुठेतरी दबावामध्ये या ठिकाणी तेजस गोलंदाजी करताना दिसतोय. स्ट्राईक वरती आहे विठ्ठल. पुन्हा एकदा या ठिकाणी वाईटचा मात्र या ठिकाणी सपाटा लावलेला आहे. दिवाळी आहे या ठिकाणी 30+ KSK संघाची. कारण अतिरिक्त धावा मात्र या ठिकाणी भरपूर मिळाल्या. धावा झाल्या धावफलकावरती 11 धावा. बिनबाद 11 अशा प्रकारची धाव. एक बाद 11. सुंदर चेंडू त्या ठिकाणी तटवण्याचा प्रयत्न केला आहे. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू फील्ड होतोय. तद्वत मात्र एक धाव पूर्ण करण्यात येते. पुन्हा एकदा निघतोय तेजस. स्ट्राईक वरती धनंजय संगपाळ. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ऑफच्या दिशेने तटवण्याचा चेंडू. पॉइंट क्षेत्रातून हा गॅप काढला. चेंडू सीमारेषेवरती अडवला. तद्वत मात्र एक धाव पूर्ण केली. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकला. धावा झाल्या त्या 13. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा येतोय विठ्ठलला त्या ठिकाणी भेदक मारा करतोय तेजस. नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण एक
चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण 30+ KSK संघाची या ठिकाणी दुसरी विकेट जाते. धनंजय सकपाळ या ठिकाणी बाद होतोय, तंबूच्या आश्रयाला परततोय आणि आता मात्र या ठिकाणी एक नवीन फलंदाज मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखल होतोय. आपल्या या 30+ संघाची धुरा सांभाळण्यासाठी स्वतः कर्णधार सुभाष सुतार. निपाणी संघाकडून हा खेळाडू नेहमीच एक चांगलं प्रदर्शन करतो. आज या ठिकाणी KSK 30+ या संघाचं नेतृत्व करतोय. कर्णधार म्हणून ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे तो खेळाडू सुभाष सुतार पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. पाहायचं एक मोठं लक्ष या ठिकाणी आहे. 53 धावांचं भलं मोठं लक्ष या ठिकाणी KSK 30+ संघासमोर आहे. KSK यंगस्टार संघानं या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याचाच पाठलाग करत असताना आतापर्यंत KSK 30+ या संघाच्या 2 विकेट तंबूच्या आश्रयाला गेलेत. जोरदार प्रहार केला, चेंडू चाला सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रेक्षक बनतो. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेपार चौकार. गुरुद्वाराच्या पुढच्या बाजूला आहे, पण गुरुद्वाराच्या तिथला रस्ता बंद आहे शूटिंग चालू असल्यामुळे. हा, मग त्याच्यासाठी तुम्हाला पाठीमागनंच राईट मारून यावं लागेल. पुढनं लेफ्ट टर्न पण आहे, पण लय पुढे जावं लागेल. पुढचा लेफ्ट टर्न मला माहित नाही, पुढून लेफ्ट टर्न घेतलं तरी चालेल. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो एक जबरदस्त अशा प्रकारचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 22च्या रूपामध्ये ही धावपंच घोषित करता आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागले 23. यानंतर होणारा सामना नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर सेमीफायनलचा होणारा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुंदर जोरदार प्रहार केला, चेंडूवरती भिरकावून दिला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळलं. एकच धाव त्या ठिकाणी मिळते KSK 30+ संघाला आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 21 धावा. दुसरं षटक प्रगतीवरती आहे या ठिकाणी. तर यानंतर आपल्याला या ठिकाणी निमंत्रित करण्यात येतंय. यानंतरचा होणारा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी होतोय तो म्हणजे यजमान तेटली संघ विरुद्ध कुरोशी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. ही इनिंग झाली की लगेचच आपला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. यजमान तेटली संघ विरुद्ध कुरोशी ए. 6 चेंडू 33 धावांची गरज. जोरदार प्रहार केला, नक्कीच या ठिकाणी पाहतोय चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू फील्ड केला जातोय, फेकी केला जातोय, तद्वत मात्र एकच धाव मिळते. नक्कीच या ठिकाणी कुठेतरी KSK 30+ हा संघ थोडासा अडचणीत येताना दिसतोय आपल्याला. आता मात्र या ठिकाणी नक्कीच झेल होतोय का मात्र नाही. एक धाव मात्र नक्की मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 23. 2 गडी बाद 23. आता मात्र या ठिकाणी नक्की जोरदार प्रहार केलाय सुभाष सुतार यांनी. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. पंच या ठिकाणी इशारा करताय षटकार.